आज दिनांक 24 रोजी उस्मानाबाद शहर व जिल्हा परिसरातील तमाम आंबेडकरवाद्यांच्या वतीनं, सामाजिक संस्था आणि परिवर्तनवादी कार्यकर्त्याच्या वतीनं, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा उस्मानाबादच्या वतीनं उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नाशिकच्या प्रकरणाच्या अनुषंगानं निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। वास्तविक पाहता ज्या चव्हाण नावाच्या नराधमानं जे पत्रकबाजी या पंचवटीमध्ये केलेली आहे, खरं तर या पंचवटीचा जर आपण इतिहास पाहिला तर ती एक क्रांतिकारी भूमी आहे। हजारो वर्षापासून पाण्याविषारी नाग किती मोठी फुटकार मारतात, आपलं विष सातत्यानं ओकण्याचा प्रयत्न करतात, असाच प्रकार या चव्हाणने सोशल मीडिया आणि पत्रकाच्या माध्यमातून केलेला आहे। वास्तविक पाहता या पत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बौद्धांनाच नव्हे, पूर्वाश्रमीच्या महाराणाच नव्हे, तर आजही हिंदू म्हणून जगणाऱ्या मांग समाजातील, ढोर समाजातील, चांभार समाजातील सर्व नागरिकांना अस्पृश्य असल्याची जाणीव करून देऊन या लोकांना सवर्ण अथवा कट्टर हिंदूंनी आपल्या घरी बोलवू नये, त्यांच्या हातचं पाणी पिऊ नये, त्यांच्या हातचं अन्न खाऊ नये, असं जाहीर पत्रकबाजीमध्ये त्या चव्हाण नावाच्या नराधमानं लिहिलेलं आहे। या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आज उस्मानाबाद शहरातील व जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं चव्हाण या नराधमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। कारण भारतीय संविधानाच्या आर्टिकल 17 नुसार या देशातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे असं सांगण्यात येतं, परंतु ज्या प्रकारची सरकार इथं काम करतात त्या सरकारच्या राजशाखाली अशा चव्हाण नावाचे नराधम आजही मागासवर्गीय समाजाच्या सावली आपल्या अंगावर पडू नये असं म्हणून या समाजाचा सातत्यानं द्वेष करतात। या गोष्टीचा सर्व स्तरातून निषेध होत आहे आणि भारतीय बौद्ध महासभासुद्धा या सर्व प्रकाराचा निषेध करून या सनातनी विचाराच्या, या हिंदुत्ववादी विचाराच्या, या वैदिक विचाराच्या नराधम हरामखोर चव्हाणवर कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी हे निवेदन आज सादर करण्यात आलेलं आहे।